नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून शनिवारी 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जामनेरला एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। या प्रवेशानंतर जामनेर विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनाविरोधात दिलीप खोडपे अशी लढत होणार आहे। कार्यकर्त्यांच्या सुखादुःखात सामील होण्याच्या विचाराला हातळून फसला गेला आहे। गेल्या 5 वर्षात माझ्या संदर्भात गैरसमज पसरवले गेले तरीही मी काम करत राहिलो। दिलीप खोडपे हे 35 वर्षापासून जामनेर तालुक्यात भाजपाचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून कार्य करत होते। पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष केला। एका निष्ठावान कार्यकर्त्यां म्हणजेच जामनेरच्या तालुक्यात त्यांची ओळख आहे। त्यांच्या राजीनाम्याने भाजपाला धक्का बसला आहे। तर आतापर्यंत जामनेर विधानसभा मतदारसंघातील गिरीश महाजन यांची ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचं म्हटले जात आहे। मात्र आता दिलीप खोडपेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस खोडपेंना उमेदवारी देऊन ही जामनेरची लढत अटीतटीची होणार असल्याचं दिसत आहे। जिल्ह्यातील भाजपामधील कार्यकर्त्यांचा हा दुसरा बळी गेला आहे। यापूर्वीही माजी खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने पक्षात फूट पडली होती। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमामध्ये नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।